अखिल भारतीय ब्राह्मण संघाच्या वतीनं मान्य जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देण्यात आलं। त्या निवेदनामध्ये निवेदन दिल्यानंतर आमच्या ब्राह्मण भगिनी, आवर्जून सांगतो, आमच्या ब्राह्मण भगिनी यांनी 11 जुलैमध्ये जो काही फुले चित्रपट प्रदर्शित होणार आहे, त्या चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच जो काही टीजर पब्लिश झाला, त्या टीजरवरती त्यांचा आक्षेप नोंदवलेला आहे। आणि त्यांचं म्हणणं आहे की एक लहान मूल सावित्रीमाईंच्या अंगावरती शेण किंवा चिखल फेकतोय आणि हे दृश्य बघून इतर मुलांच्या मनावरती विचित्र परिणाम होऊ शकतो आणि जातीय तेढ निर्माण होऊ शकतो। त्यामुळे ती चित्रपटातून दृश्य कट करण्यात यावं ही त्यांची आग्रही मागणी आहे, वगळण्यात यावं ही त्यांची आग्रही मागणी आहे। मुळात ज्या ताईंनी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीसूर्य सावित्रीमाई फुले, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुलेंचा वारसा आणि वसा सांगितला की ज्यांच्यामुळे आम्ही शिकलो आणि इथपर्यंत पोहोचलो, शेवटी त्या ताई जातीवरच गेल्यात नव्हे का? कारण शेवटी त्यांनी जय परशुराम म्हणून सांगितलं या, आणि परशुराम हे त्यांचं आराध्य दैवत आहे। ताई, तुमच्या आठवणीला सांगतो मी, ज्या परशुरामाला तुम्ही आराध्य दैवत मात्र त्या परशुरामच्या हातामध्ये कुऱ्हाड आहे। आपण क्षत्रिय नाही, आपण ब्राह्मण आहात, मात्र क्षत्रियाच्या हातामध्ये शस्त्र असतं, तुमच्या परशुरामाच्या हातामध्ये शस्त्र कसं? याचं उत्तर कधीतरी द्याल का? तुमच्या परशुरामाने स्वतःच्या आईचा खून का केला, मुंडकं का छाटलं, याचं उत्तर द्याल का? कारण याचं उत्तर आम्हाला भेटणं गरजेचं आहे। जेवढ्यापर्यंत तुम्हाला जानव आणि शेंडी पवित्र आणि अभिप्रेत आहे, त्याच पद्धतीने आम्हाला छत्रपती सुद्धा तितकेच अभिप्रेत आणि पवित्र आहेत, महापुरुष सुद्धा अभिप्रेत आणि पवित्र आहेत। चिखलफेक करणारं दृश्य दाखवलं जाते, तेढ निर्माण होते असं तुमचं म्हणणं असेल तर मग प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी बाहेर काढला, ते सुद्धा चित्रपटातून बाजूला केले पाहिजे। कारण मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखवल्या जातात, जातीय तेढ निर्माण होऊ शकतं ना हिंदू मुस्लिमांचं, हे कोण कट करणार आहे? म्हणजे तुम्ही हे सगळं सांगत असताना ताई, एका महान विचारवंतांनी म्हटलं होतं, कळकळीच्या गायी ब्राह्मण भक्षिती, कळकळीच्या गायी ब्राह्मण भक्षिती, कारे चिडविता मुसलमाना। म्हणजे मुसलमान गायीचं मटण खातो त्याला चिडवण्यापेक्षा पहिले ब्राह्मण गायीचं मटण खात होते, हे एका विद्वत्त्यानं खुलेआमपणे सांगितलेलं आहे। आणि ब्राह्मणाचं कसब हे प्रत्यक्ष महात्मा ज्योतिबा फुले लिहिलेलं आहे। ताई, ते पुस्तक वाचा तुम्ही, ब्राह्मणाचं कसब काय ते, ब्राह्मणाचं कसबच हे आहे, खरं बोलण्यापेक्षा बरं बोलायचं आणि खरं दाबून टाकायचं, ही पद्धत बदलली पाहिजे। कारण शेवटी तुम्ही जय परशुराम म्हटला, ज्या परशुरामाने स्वतःच्या आईचा खून केला, याचा अर्थ परशुराम महिलांचा द्वेष करत होता हे सिद्ध झालेला आहे। आणि तुमच्या ब्राह्मण धर्मामध्ये जन्म देणारी आई असो, शेजारी असणारी बहीण बाई असो, किंवा त्रयस्थाची कुठली बाई असो, तिला फक्त भोग वस्तू आणि मुलं जन्माला घालणारी मशीन म्हणून बघितलं जातं। कारण त्या बाईला कुत्र्या मांजरापेक्षाही, शूद्रादी शूद्रापेक्षाही हीन दर्जा देणारी तुमची ब्राह्मणी संस्कृती, मात्र त्याचा विसर तुम्हाला पडलेला आहे। तुम्ही सोयीनुसार तुमची भूमिका बदलत आहात, हे बहुजन वर्गाच्या लक्षात आलेलं आहे। खेदानं सांगावं असं वाटतं, हिंदू राष्ट्र म्हणून तुम्ही घोषवारा लावलेला आहे, त्या